खरात प्रकरणामध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं. हे प्रकरण गंभीर आहे आणि ती गंभीरता जी आहे ती कायमस्वरूपी राहणं गरजेचं आहे. परंतु आता सध्या काही राजकीय महिला ज्या आहेत ती स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वारंवार कुठेतरी आरोप करत चाललेत आणि खरात प्रकरणावरून जे लक्ष आहे ते कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे. अंजली दमानी यांनी सीडीआर समोर आणले, ते याच्यासाठी आणले. त्यांचा उद्देश काय होता की खरात प्रकरणामध्ये जे जे राजकीय लागेबांधे आहेत, राजकीय संबंध कुणाचे आहेत, त्याचं कुणाशी फोनवर बोलणं होत होतं, यासाठी जे आहे ते त्यांनी समोर आणलेलं होतं. ठीक आहे, सीडीआर समोर आणले नाही पाहिजे, त्याच्या बाबतीत जी काही कायदेशीर कारवाई किंवा जे काही चौकशी करायची आहे ते डीजी करतील. डीजींना त्या काल भेटलेल्या आहेत. परंतु अंजली दमानी आज कशा दोषी आहेत? म्हणजे खरातचा विषय राहिला बाजूलाच, सामाजिक कार्यकर्त्यांनाच आरोपी ठरवायचं, त्यांनाच कुठंतरी त्रास द्यायचा, हे जे काम चाललंय ना, तर कुठंतरी अंधाऱ्यांनी थांबवावं. अंधाऱ्यांनी स्वतःच जे आहे तो अंधार करून ठेवला या प्रकरणात. या प्रकरणामध्ये खरात जे आहे, खरातला फाशी कशी होईल आणि महिलांना कसा न्याय मिळेल, हा फोकस मात्र बाजूला गेला नाही पाहिजे. नाहीतर हे एकमेकांवर प्रत्यारोप करत बसतात, तोपर्यंत खरातची पत्नी कुठंतरी फरार होते, मुलगा कुठंतरी फरार होतो आणि मग ते प्रकरण बाजूला ठेवून एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप जर करत बसले, तर मग या प्रकरणाचा जो शेवट किंवा याच्यामध्ये जे काही राजकारणी अडकलेले आहेत ते कुठंतरी मग ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात आणि तशा पद्धतीचं जे आहे ते प्रयत्न सध्या होताना दिसत आहेत.